अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिरच्या आहे, शेंगदाणे, मीठ आहे आणि तेल लागणार आहे. मिरच्यांना ह्या तव्यावर भाजून घ्यायच्या, स्लो गॅसवर भाजायच्या. मिरच्या भाजून जातात, मिरच्या काढून घेऊ. वाटी शेंगदाणे ते पण भाजून घ्यायचे. हे शेंगदाणे ना मिक्सर मधून ना मोठे वाटून घ्यायचे. मिक्सर मधून ना असे मोठे वाटून घेतलेत, मी सालासहित वाटून घेतलेत. ह्या भाजलेल्या मिरच्या पण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायच्या. मिरच्या ना ओघट ओघट वाटून घेतल्यात मिक्सर मधून. तव्यावर ना शेंगदाण्याचे तेल टाकायचं. हे उपवासासाठी शेंगदाण्याची चटणी करतो म्हणून शेंगदाण्याची वाटलेली मिरची ना ती पण टाकून घ्यायची. आणि तेलावर चांगली परतून घ्यायची. आपली पहिली मिरची भाजलेली म्हणून जास्त वेळ नाही लागणार. मीठ टाकायचं, अर्धा चमचा मीठ. मिरचीनं चांगली भाजून शेंगदाणे मोठ्याले वाटले ना ते टाकून द्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिरची ना सगळ्या शेंगदाण्यांना लागली पाहिजे. शेंगदाणे पण पहिले भाजलेले म्हणून जास्त वेळ नाही लागणार गरम करायला. शेंगदाण्याची चटणी पण चांगली खरपूस भाजून झाली. आता गॅस बंद करू. हे भेंडे ना स्वच्छ धुवून कापून घेतली. शेंगदाण्याचा कूट आहे, वाटलेल्या मिरचीचा ठेचा आहे, मीठ आहे आणि शेंगदाणे तेल लागणार आहे. तेलावर ना वाटलेल्या मिरचीचा ठेचा टाकला आणि भेंडी टाकली. अर्धा चमचा मीठ घालायचं. चांगलं मिक्स करायचं. दोन मिनिटांना झाकण ठेवायचं म्हणजे भेंडी शिजली पाहिजे. झाकण काढून ना एकदा मिक्स करून घेऊ, नाहीतर भेंडी खाली लागेल. परत 2 मिनिटं झाकण ठेवू. झाकण काढू, परत भेंडी मिक्स करू. आता झाकण न ठेवता 2 मिनिटं शिजवून घ्यायची. भेंडी ना शिजली. दाण्याचा कूट टाकून घेऊ. मिक्स करायचं. शेंगदाणे ना थोडे भाजले गेले पाहिजे भेंडीमध्ये. भेंडी तयार झाली. हे भाजणी उपवासाची. पाणी लागणार आहे, मीठ लागणार आहे. ताटात ना हे भाजणी घ्यायची. चिमूटभर मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि हे पीठ ना मळून घ्यायचं. जसं पाणी लागेल ना तसं टाका. चांगलं ना मळून घ्यायचं. पीठ ना मळून झाले. आता भाकर थापून घेऊ. पीठ टाकायचं खाली, भाकर ना थापून घ्यायची. हाताला ना थोडं पीठ लावायचं. भाकरी ना तयार झाली. तवा तापलाय, भाकर टाक.
भाकरीला ना पाणी लावून घेऊ वरून. भाकरी तयार झाली.